नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपल्याला समोरच्या गोष्टी ओळखणं अवघड जातं. त्यामुळे बंगालच्या निवडणुकीचे निकाल लागल्यापासून हिंदुत्वाची व्होट बँक किंवा हिंदू व्होट बँक, हिंदुत्वाची सुनामी असे जे शब्द माझ्यासारखे लोक वापरत आहेत, ते अगदी स्वतःला कडवे हिंदू म्हणणाऱ्या लोकांच्या देखील डोक्यात शिरले असतील असं बिलकुल नाहीये. आणि त्याचं कारण आहे की ज्या प्रकारचं विश्लेषण चहूबाजूने आपल्यावर येऊन आदळत असतं, त्यातून आपल्या मनात इतका गोंधळ निर्माण होतो की एवढं प्रभावी असेल. बरोबर आहे मित्रांनो. म्हणून माझ्यासारखा माणूस जानेवारीच्या अखेरपासून बंगाल भाजप जिंकू शकतो आणि तो हिंदुत्वासाठी जिंकू शकतो, हिंदू वोट बँकेवर जिंकू शकतो असं म्हणत होतो मी. तर माझ्याच अगदी अनेक मित्रांना आणि माझ्या हिंदी युट्यूब मित्रांना ते पटत नव्हतं की काय भाऊ बोलतोय. पण जेव्हा झालं तेव्हाही त्यांना ते पटलंय कितपत माहित नाही. कारण अजूनही डोक्यात शिरत नाही की हिंदू वोट बँक म्हणजे काय. आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारे ज्या बंगालच्या निकालांचा जो प्रभाव आहे तो समजावणं अगत्याचं वाटतं. मी एक वेगळा व्हिडिओ बनवलाय ज्याच्यामध्ये पंजाबमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकीत कसा प्रभाव पाडू शकेल याचं मी विस्तारित वर्णन केलेलं आहे. लवकरच म्हणजे पुढल्या फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये 7-8 महिन्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा अशा 4-5 राज्यांची निवडणूक व्हायची. त्यानंतर मग हिमाचल प्रदेश, तमिळनाडू कर्नाटक, गुजरात अशा निवडणुका व्हायच्या. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो समजावण्याचा प्रयत्न करतोय की वरकरणी आपल्याला दिसत नाही म्हणून त्या गोष्टी होतातच किंवा नाही होतातच असं नसतं. आणि म्हणून त्या वेगवेगळ्या लक्षणांवरून समजून घ्यायला लागतात. बंगालमध्ये हिंदुत्वाची जी लाट उसळली त्याला एक प्रकारे ज्वालामुखीची उपमा मी दिलेली आहे. जसं आपण म्हणतो सुनामी. सुनामी अशीच येत नाही मित्रांनो. सुनामी याचा अर्थ समुद्राच्या पोटात असलेला जो ज्वालामुखी आहे तो स्फोट झाला त्याचा, किंवा तो जागृत झाला, तो जो प्रचंड स्फोट होतो त्यातून समुद्राच्या सपाटीवर जी प्रचंड लाट निर्माण होते ती त्या जागेपासून चौफेर सरकत जाते. पाण्याचा लोटच्या लोट एका दिशेने निघून जातो आणि अक्षरशः 40-100 मीटर उंच अशा लाटा येतात ज्यामध्ये समुद्राच्या लगतची अनेक शहर बुडून जाऊ शकतात. हे आपण 20 वर्षापूर्वी जेव्हा इंडोनेशियामध्ये बाली बेटाजवळ जी सुनामी उसळली त्याचा परिणाम बघितले की कुठे इंडोनेशिया तिथून उसळलेली लाट ही आपल्याकडे दक्षिणेत तमिळनाडू आणि केरळ यांच्यावरून निघून पुढे आफ्रिका खंडापर्यंत गेली होती. तेव्हा सुनामीची लाट ही अशी असते आणि ती येते तेव्हा तुम्हाला अंदाज पण नसतो. बंगालमध्ये जी हिंदुत्वाची लाट आली ती सुनामी असेल हा अंदाज मी व्यक्त केला होता आणि त्याचं कारण सरळ होतं. अर्थात इथे सुनामी याचा अर्थ राजकारण होतं. ज्या प्रकारे सेक्युलरिझम आणि ममता दिदींच्या राजकारणाने नुसतं मुस्लिम तुष्टीकरण केलं नाही तर हिंदूंना अपमानित करणं, हिंदूंना दुखावणं अशा प्रकारचं जे राजकारण ममता दिदी करत होत्या त्याच्या विरुद्ध तिथला हिंदू एकवटत गेला. भाजपने किंवा RSSने जितकं हिंदूंचं संघटन करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला प्रभाव काय तो परिणाम मिळत नव्हता. तो ममताच्या या दडपशाहीमुळे मिळाला.
दुर्गा पूजेवर मोहर्रम आलाय किंवा आणखीन काय रमजान आलाय, तर हिंदूंच्या दुर्गा पूजेवर निर्बंध घालायचे की तुम्ही दुर्गा मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी वेळ बदला, दिवस पुढे ढकला, पण मुस्लिमांच्या मोहर्रम आणि रमजानचं कौतुक करायचं, ही जी ममता दिदीची दडपशाही होती त्याला हिंदू कंटाळलेला होता. आणि प्रत्येक बाबतीत गुंडगिरीच्या वेळेला सुद्धा मुस्लिम गुंडांना संरक्षण मिळणार आणि हिंदूंनी मान खाली घालून मुस्लिम गुंडगिरी सहन करायची. याला जर तुम्ही सेक्युलरिझम म्हणत असाल तर तो भाडमध्ये गेला, सेक्युलरिझम मध्ये गेला. ही मानसिकता ममता दिदीच्या त्या दबावातून निर्माण झाली आणि त्याला मी ज्वालामुखीचा स्फोट म्हणतो. आणि जेव्हा असा स्फोट होतो तेव्हा त्याच्या लाटा दूर दूरपर्यंत जातात. ती नुसती लाट नसते, ती उसळलेली लाट असते. आणि याचा परिणाम जो आहे तो हळूहळू जाणवायला लागतो. आणि आज बंगालमधली लाट मी जेव्हा म्हणतो की पाकिस्तान पर्यंत जाऊन पोहोचली, तर ते लक्षात घेण्यासारखं आहे. आणि त्याला कारण पण वेगवेगळी असतात. बंगालचं कारण वेगळं असेल, पाकिस्तानचं कारण वेगळं असेल. मित्रांनो, अचानक पाकिस्तानमध्ये तिथल्या कडवट इस्लामी धर्मांध नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना आणि शासन व्यवस्थेला एक नवी जाग आलेली आहे. पाकिस्तानमध्ये पंजाब हा एक प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये नवाज शरीफ यांची कन्या मरियम नवाज या मुख्यमंत्री आहेत. आणि पंजाब पाकिस्तानची राजधानी लाहोर आहे. त्या लाहोर शहरामध्ये 13 जागा अशा निवडण्यात आल्या की जिथे आधीची नावं बदलून जी मुस्लिम स्मारक म्हणून नावं देण्यात आली होती ती बदलून परत हिंदू करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आणि हे सगळं 4 मे नंतर झालं असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की हे सगळं अचानक घडलेलं नाही, तर बंगालमध्ये ज्या प्रकारे हिंदू एकवटलेला दिसतो त्यातून एकूण भारतावर त्याचा पडणारा प्रभाव लक्षात घ्यायला लागतो. तो फक्त हिंदूंपुरता मर्यादित राहत नाही. सुनामी किंवा त्याच्यासारख्या प्रचंड लाटेला आडवे येणारे ज्या ज्या गोष्टी असतात त्या बुडवत्ती लाट पुढे जाते, बुडवून टाकते, तुम्हाला घरदार बुडवून टाकते, शहर आणि गाव बुडवून टाकते. तसं ही हिंदुत्वाची लाट उसळली तर ती फक्त हिंदूंपुरती मर्यादित राहणार नाही. बंगालच्या निवडणुकीकडे तुम्ही बघितलं किंवा त्याच्या अलीकडे महाराष्ट्र, बिहार, दिल्ली वगैरे या निवडणुकांचे निकाल बघितले तर ज्या प्रकारे सेक्युलर आणि लिबरल पक्ष जातीपातीमध्ये हिंदूंना विभागून मुस्लिम वोट बँकेचं राजकारण करत होते, त्याला जो शह देण्यात आलेला आहे त्याचा हा दुष्परिणाम होता. आणि ती लाट पाकिस्तान पर्यंत गेली म्हणून नावं बदलली असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण हळूहळू करत मोठ्या प्रमाणावर, मोठ्या संख्येने बांगलादेश, पाकिस्तान आणि भारतात जे मुस्लिम आहेत त्यांना हळूहळू एक रिअलायझेशन यायला लागले, साक्षात्कार व्हायला लागलाय की आपण जेवढे स्वतःला कडवट धर्मप्रिय मुस्लिम समजतो तेवढा बाकीचा जगातला मुस्लिम आपल्याला मुस्लिम समजत नाही. ज्या अरबस्थानामध्ये इस्लामचा जन्म झाला तिथला सौदी अरेबिया, ओमान, दुबई, UAE असे देश सुद्धा भारताच्या बाजूने उभ्या राहतात, ज्याचा आपण काफिर म्हणून द्वेष करतो. तर मग आपण मुस्लिम आहोत म्हणजे काय? जगभरचे मुस्लिम एक व्हा ही घोषणा म्हणून सोपी आहे, पण ती अंमलात आणताना बाकीचे देश आपल्याला देश मानतात आणि जगातल्या मुस्लिमांसाठी पाकिस्तान किंवा बांगलादेशने त्याग करावा. मग आपली ओळख काय? आपली ओळख हळूहळू पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या मुस्लिमांना व्हायला लागलेली. आपले मुल्ला मौलवी किंवा राजकीय नेते काही बोलत, पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला तो भाषेवरून झाला.
बंगाली भाषेचा अभिमान आणि बंगाली अस्मिता याच्यासाठी पश्चिम पाकिस्तानच्या उर्दू आक्रमणाला रोखण्यातून बांगलादेशची निर्मिती झाली. आणि हीच गोष्ट हळूहळू आता पाकिस्तानात सुद्धा लोकांना कळायला लागली आहे. भारत जेव्हा स्वतःला हिंदू किंवा हिंदू अस्मिता म्हणून उभा करतो तेव्हा पाकिस्तान मधले अनेक नेते सुद्धा आता मुस्लिम असले तरी आपल्या 4, 8, 10 पिढ्यापूर्वी आम्ही हिंदू होतो असं सांगायला लागले. काल परवाच मला एक व्हिडिओ बघायला मिळाला ज्याच्यामध्ये पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत खाजा म्हणून, ते म्हणाले आमच्या 10 पिढ्या मागे आजोबाच्या आजोबाने केव्हा तरी इस्लाम स्वीकारला म्हणून, नाही तर आमचे पूर्वज पण हिंदूच होते. हे का बोलतायत माणसं पाकिस्तानमध्ये? हे असं बोलायला लागलेत याचं एक कारण असं आहे की सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खडाजंगी उडालेली आहे. आणि पाकिस्तान आजपर्यंत ज्यांचा अभिमान सांगत होता तो मोहम्मद घोरी असेल, शेरशाह सुरी असेल किंवा जे जे कोणी आक्रमक होते हे सगळे अफगाणिस्तानातून आलेले. मोहम्मद गझनीचा मोहम्मद, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांची नावं सुद्धा अफगाणी हिरोंची आहेत. गजनवी किंवा घोरी ही नावं कोणाची आहेत? हे मूळचे पाकिस्तानी नाही आहेत. मूळचे पाकिस्तानी म्हणजे ज्यांनी भारतापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला आणि नंतर स्वातंत्र्यात भारताची फाळणी झाली. त्या फाळणीमध्ये पाकिस्तान वेगळा झाला असला तरी पाकिस्तानच्या भूमीत जन्मलेले हिरो कोण आहेत? मोहम्मद घोरी हा पाकिस्तानात जन्मलेला नाही. त्याने भारत खंडावर आक्रमण केलं तेव्हा आजचा पाकिस्तान हा सुद्धा भारत होता. या लोकांनी भारत लुटला, भारतीय महिलांवर बलात्कार केले. त्या बलात्कारामध्ये जे पूर्वज होते ते आजच्या पाकिस्तानांचे पूर्वज आहेत. आज जे पाकिस्तानी स्वतःला मुस्लिम म्हणून, कडवट हा मुस्लिम आहे म्हणून अभिमानाच्या गोष्टी सांगतात, त्यांच्या 10, 15, 25 पिढ्या मागे गेलात तर त्याच्यावर अफगाण किंवा अरबी आक्रमक मुस्लिम सुलतानांनी, सैनिकांनी बलात्कार केलेले. यांच्या पिढ्यानुपिढ्या बलात्कारातून आलेल्या आहेत. म्हणजे आपण आपल्या पूर्वजांची अवहेलना, विटंबना करणारे किंवा इज्जत लुटणारे आहेत त्यांना आपले हिरो बनवून टाकलो. आणि त्यामुळे आपली ही दुर्दशा आहे की आपण आपली ओळख विसरून गेलो. याची जाणीव हळूहळू पाकिस्तानला यायला लागलेली आणि ती बांगलादेशात सुद्धा येणार आहे. कारण हे कितीही स्वतःला कट्टर मुस्लिम समजत असले तरी ज्या वेळेला सौदी अरेबियामध्ये मक्का मदिनाला जातात किंवा अरबी देशात जातात तेव्हा त्यांना त्यांची अवकात दाखवली जाते. मुस्लिम आहेत म्हणून आपण सगळे भाऊ भाऊ अशा रीतीने श्रीमंत मुस्लिम देश पाकिस्तान्यांना जवळ घेत नाहीत, बांगलादेशींना जवळ घेत नाहीत. अरबी देश तो सोडून द्या, पण मलेशिया आणि इंडोनेशिया यासारखे मुस्लिम देश सुद्धा पाकिस्तानला, बांगलादेशला दरिद्री भीक मागे समजतात, भिकारी समजतात. आणि त्याची हळूहळू जाणीव आता पाकिस्तानातल्या किंवा बांगलादेशातल्या मुस्लिमांना व्हायला लागलेली आहे. आणि त्याचा परिणाम आपण बघतोय. अफगाणिस्तान जर पाकिस्तानवर हल्ला करतो तर मग मूळचा जन्म ज्यांचा अफगाणिस्तानचा आहे त्यांना आपण हिरो का मानायचे याचा साक्षात्कार आता अनेक पाकिस्तानी नेत्यांना, संपादकांना, विचारवंतांना व्हायला लागलेला आहे. आणि त्यामुळे अशा कालखंडामध्ये बंगालमधून आम्हाला बंगाली हिंदू म्हणून राहायचंय, आम्हाला मुस्लिम व्हायचं नाही, यातून जो सुनामी निघाली ती पाकिस्तानला पोहोचल्याचा परिणाम आपण बघतोय. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खाजा जेव्हा आपले पूर्वज हिंदू होते म्हणतात त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कधी काळी कराचीचे उपमहापौर असलेले अजाकिया नावाचे एक ग्रस्त आहेत, त्यांची माझी ते मुंबईत आले असताना भेट झाली होती. त्यांचं मूळ गुजरात मधलं आहे. गुजरात मधून ते स्थलांतरित होऊन पाकिस्तानला, कराचीला गेले होते.
मुहाजीर म्हणून. पण ज्या वेळेला ते नंतरच्या काळात भारत भेटीला आले आणि आपल्या मूळच्या गावी आजोळला आणि गेले, तिथल्या कहाण्या आपल्या पूर्वजांचं घर बघितल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला, आपण कसला अभिमान बाळगतोय. आपल्या आजी पणजी, ढोपर पणजी, खापर पणजी यांच्यावर ज्या आक्रमकांनी बलात्कार केले आणि आपल्या पूर्वजांची अब्रू लुटली, त्यांचा अभिमान कसला बाळगायचा, या जाणीवेतून अझाकिया यांच्यासारखा माणूस हा पाकिस्तानी इस्लामचा विरोध करायला उभा ठाकला. असे अनेक लोक आहेत आणि आता हळूहळू करत त्यातून मोठ्या प्रमाणावर इस्लाम सोडण्याची प्रक्रिया आणि चळवळ जगाच्या पाठीवर विस्तारत चाललेली आहे. मला एक माहिती मिळाली, त्यानुसार एकट्या बांगलादेशमध्ये 60 लाखापेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लामचं अनुकरण थांबवलेलं आहे. उघडपणे ते बोलायला घाबरतात, कारण आपल्यावर हल्ले होतील, आपला जीव घेतला जाईल या भीतीमुळे ते उघडपणे इस्लामचा निषेध करत नाही. खुद्द बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्स मुस्लिम म्हणजे ज्यांनी इस्लाम सोडलाय अशी एक चळवळ कार्यरत आहे. त्यामध्ये सुद्धा हजारो लाखो मुस्लिम पश्चिम बंगालमधले इस्लाम सोडून वेगळे झालेले आणि ते हळूहळू स्वतःला बंगाली हिंदूंबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत. तीच गोष्ट पाकिस्तानात सुद्धा आहे आणि त्यातूनच बलुची विरुद्ध पख्तुनी, पख्तुनी विरुद्ध पंजाबी, पंजाबी विरुद्ध सिंधी, अफगाण विरुद्ध पाकिस्तानी, ह्या ज्या संघर्ष, हिंसक संघर्ष संपूर्ण पाकिस्तानात पेटलेला आहे. बांगलादेशात सुद्धा हा संघर्ष पेटलेला आहे. त्याचं कारण प्रत्येक जण आता आपली ओळख शोधायला लागले आणि बांगलादेशी असोत किंवा पाकिस्तानी असोत, त्यांची ओळख, मूळची ओळख भारतीय किंवा हिंदुस्थानी अशी आहे. आणि त्यांच्याकडे जेव्हा इंडोनेशिया, मलेशियाचे लोक भिकारी म्हणून बघतात किंवा दुबई आणि सौदीचे लोक पाकिस्तान्यांना भिकारी समजतात, तेव्हा ती आपली मूळ हिंदुस्थानी अस्मिता डोकं वर काढायला लागते. आणि म्हणून बंगालमध्ये जे सत्तांतर घडलं त्यानंतरच्या काळात अचानक लाहोरच्या 13 स्थळांची नावं मूळची शीख किंवा हिंदू अशी ठेवण्याची जी प्रक्रिया सरकारी पातळीवर सुरू झाली, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. हा विषय, बंगालचा विषय फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये, तो पूर्वेकडे अगदी इंडोनेशिया पर्यंत, मलेशिया पर्यंत जाणार आहे. तसाच तो इकडे इराण पर्यंत आणि अफगाणिस्तान पर्यंत सुद्धा जाणार आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगायला हरकत नाही की बंगालचा निकाल लागल्यानंतर 4 मे पासून मी माझी थिअरी आहे ती सांगतोय की बंगाल हा फक्त एक भाजपच्या हाती आलेलं सरकार एवढा विषय नाहीये. बंगाल हा काय म्हणतात त्याला, दक्षिण पश्चिम, काय त्या दक्षिण पूर्व म्हणजे साऊथ ईस्ट आशियाचा सनातनी हिंदू इस्रायल बनेल अशी एक भविष्यवाणी मी 4 मे पासून वेगवेगळ्या वेळेला करतोय. त्याचे हे हळूहळू लक्षणं दिसायला लागले की पाकिस्तान पाकिस्तान राहणार नाही, बांगलादेश बांगलादेश राहणार नाही. जसे 2 पंजाब आणि 2 बंगाल आहेत, त्यांचंही एकत्रीकरण होईल आणि एक हिंदुस्थान ही कल्पना पुढच्या 50 वर्षात जगाच्या नकाशावर दिसायला लागली तर मला नवल वाटणार नाही. आणि म्हणून बंगालमधल्या मतदानातून निर्माण झालेली जी सुनामी आहे हिंदुत्वाची, ती पाकिस्तानमध्ये पोहोचल्याचा पहिला सिग्नल हा गेल्या आठवड्याभरात आलेला आहे. माहिती काढा, शोधा, तपासा. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.